नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते टिक्कर मराठी सरळ सेवा या आपल्या YouTube चॅनलवर। सध्या आपण YouTube वर पाहत आहोत BMC मध्ये काही जे प्रश्न येऊ शकतात त्या प्रश्नांचं विश्लेषण। जसं की BMC च्या जागा निघाल्या आहेत कार्यकारी सहाय्यकच्या लिपिकच्या 1846 यासाठी मी तुम्हाला बौद्धिक चाचणीचे काही प्रश्न सांगणार आहे। ठीक आहे, आजचं आपलं 6वं लेक्चर आहे, त्यामुळे लेक्चरला सुरुवात करूयात, पण त्याआधी पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे। पहिल्या प्रश्नावर वळूयात। काय सांगितलंय प्रश्न व्यवस्थित बघा, मोठा आहे म्हणून लगेच घाबरून जाऊ नका। प्रश्न काय आहे बघा, रमेश त्याच्या घरापासून 1 किलोमीटर पूर्वेला चालला, त्यानंतर 3 किलोमीटर उत्तरेला गेला, त्यानंतर 5 किलोमीटर वळाला, 90 अंश डावीकडे वळाला आणि 5 किलोमीटर गेला। ठीक आहे, तर तो सुरुवातीच्या स्थानापासून आता कोणत्या दिशेला किंवा कुठे पोहोचला? 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। त्याच्या घरापासून वायव्येला 8 किलोमीटर अंतरावर, त्याच्या घरापासून वायव्येला 5 किलोमीटर अंतरावर, त्याच्या घरापासून ईशान्येला 7 किलोमीटर अंतरावर, तर त्याच्या घरापासून ईशान्येला 5 किलोमीटर अंतरावर। आता ही पूर्ण 5 आहे, ही बाजू 3 म्हणजे ही पण 3, कर्ण आला म्हणजे पायथागोरस वापरायला लागेल। 5 1 गेले, ही उरले 4, एक आला 4चा वर्ग, दुसरा आहे 3चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, वर्गमुळात 25, उत्तर आला आपलं 5। पण त्यांनी काय विचारले, तो कुठे पोहोचला? सुरुवातीच्या स्थानापासून तो इथून इथे आहे, इथून ही दिशा कोणती असते आपली? वायव्य, म्हणजे तो सुरुवातीच्या स्थानापासून वायव्येला 5 किलोमीटर वर आहे, म्हणून आपलं उत्तर काय यायला पाहिजे? पर्याय क्रमांक दुसरा, बरोबर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात आपण। काय सांगितलंय? विधान आणि अनुमान आहे। सर्व माकड रस्ते आहे, सर्व रस्ते फोन आहे। सर्व माकड रस्ते आहे, सर्व रस्ते फोन आहे। अनुमान सांगितलं आहे आपल्याला, काही रस्ते माकड आहेत का? जेव्हा मोठ्यापासून आतमध्ये येतोय तेव्हा ते अनुमान बरोबर असतं, काही रस्ते माकड आहेत। काही फोन माकड आहेत का? आहेत। काही माकड फोन नाही, चुकलंय। सर्व फोन माकड आहे, चुकलंय, बरोबर आहे। काही माकड फोन नाही का? सर्व माकड फोन आहेत ना, त्यामुळे ते तिसरं चुकलंय। आणि सर्व फोन माकड आहेत का? तर नाही, फोनचं वर्तुळ आतमध्ये माकडांचं बाहेर असं नाही, त्यामुळे उत्तर काय ते आपलं फक्त 1 व 2, बरोबर। पर्याय क्रमांक येत आहे पहिलाच। सेशनला लाईक करून घ्यायचंय, बाकी वळूयात पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 3, एका सांकेतिक भाषेत मॉक दाम सील म्हणजे नाईस हाय हाऊस व वाम फीट सील म्हणजे कास्ट इज हाय व फीट कॉन दाम म्हणजे हाऊस इज बिग, तर हाऊस या शब्दासाठी कोणता संकेत येईल? डॅम, मॉक, सील, फीट। मॉक, दाम, सील चा अर्थ आहे नाईस, हाय, हाऊस। त्यानंतर वाम, फिट, सील चा अर्थ आहे कास्ट इज हाय, आणि फिट कॉन दाम चा अर्थ आहे हाऊस इज बिग। आता आपल्याला कॉमन शोधायचंय। इथे हाऊस आहे, इथे हाऊस आहे, मॉक दाम सील फिट कॉन दाम मध्ये कॉमन काय आहे? दाम। म्हणजे हाऊस या शब्दासाठी काय कॉमन आलेलं आहे किंवा काय संकेत आलेला आहे? तर हाऊस या शब्दासाठी त्यांनी म्हटलं आहे दाम, पर्याय येणार पहिला। डॅम म्हणा, दाम म्हणा, दाम म्हणा। आता याच्यामध्ये तुम्ही इज साठी पण काढू शकता, इथे इज आहे, इथे इज आहे, मग फिट येणार। हाय साठी आहे, सील हा शब्द आहे, मग आता उरला नाईस साठी मॉक, कास्ट साठी वाम आणि बिग साठी कॉन। या पद्धतीने आपण अजून शब्दांचे संकेत शोधू शकतो। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पण सांकेतिक भाषेचाच आहे। काय आहे बघा, एका सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी चिन्हांचा वापर करून शब्द लिहिलेले आहेत, अक्षराचा व चिन्हाचा क्रम समान आहे असं नाही। समज, समज साठी त्यांनी आपल्याला काय दिलंय? त्रिकोण, चौकोन, वर्तुळ।
सफर, सफर साठी काय दिले, वर्तुळ पी एक्स. आणि रमण, रमण साठी काय दिले त्यांनी, त्रिकोण अधिक पी. तर त्यांनी आपल्या रजत या शब्दासाठी संकेत खालीलप्रमाणे कोणता असू शकतो हे विचारले. आता र ज त. ठीक आहे. आता बघा तुम्ही, स इथे आहे, स इथे आहे, या दोघांमध्ये स साठी काय येतंय, वर्तुळ हे आलंय. आता र इथे आहे, र इथे आहे, पी आणि याच्यात र साठी काय आहे, तर पी आहे. आता ज आणि म, आता इथे म आहे, इथे म आहे, म साठी येणार आपलं त्रिकोण. ज साठी उरला काय आपला चौकोन. फ साठी काय उरलं, आणि न साठी अधिक. आता ज साठी तर आहे, आता आपल्याला शोधायचे पी आणि त्रिकोण, सॉरी पी आणि चौकोन. इथे नाही, पी आणि चौकोन इथे पण नाही, इथे आहे, इथे आहे. पण त्रिकोण कशासाठी दिले, म साठी दिले, म्हणजे र ज म नाही. आपल्याला त पाहिजे, त साठी काय असेल, @ असेल. हे कशावरनं समजलं आपल्याला, पर्यायांवरनं. कारण त इथे कुठेच नाही, समज, सफर आणि रमण मध्ये त नाही. मग आता इतर वर्तुळ, त्रिकोण, पी, चौकोन, चौकोनामध्ये एक्स आणि अधिक सोडून त साठी असेल. म्हणून आपला पर्याय कुठला आला, तिसरा. समजलं असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचं आहे पटकन. बाकी वळते पुढच्या प्रश्नाकडे. ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे, तर ब चे अ च्या आई सोबत खालीलपैकी काय नातं असू शकेल. सासरा सून, दीर भाऊजे, भाऊ बहीण, चुलता पुतणी. ब ची आई ही, असं येते, ब ची आई ही अ च्या आईची, थांबा जरा, ही अ च्या आईची सासू आहे. आपल्या आईची सासू म्हणजे आपली आजी, बरोबर आहे. तर ब चे अ सोबत नातं, ब आणि अ एकमेकांचे कोण असतील असं विचारलंय त्यांनी. मग आता बघा, ब ची आई कोणाची तरी सासू आहे, या तर आपल्या बायकोची असेल, या तर आपल्या वहिनीची असेल. म्हणजे अ आणि ब या तर मुलगा आणि वडील असतील, किंवा मुलगी आणि वडील असेल, किंवा काका पुतणी असेल, काका पुतण्या असेल. झालं. बरोबर आलं का. तर त्यांनी काय विचारले, ब चे अ च्या आई सोबत काय नातं आहे, म्हणजे ब च आणि अ च्या आईचं एकमेकांसोबत नातं काय झालं, दीर भावजायचं. या तर पती पत्नीचं येईल किंवा दीर भावजायचं येईल. त्यामुळे प्रश्न वाचताना घाई न करता शांत डोक्याने प्रश्न वाचायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. एक घड्याळ दर तासाला 10 सेकंद माग पडते. हे घड्याळ सोमवारी सकाळी 10 वाजता बरोबर लावलं तर गुरुवारी संध्याकाळी 10 वाजता त्या घड्याळात किती वाजतील. 9:46, 9:45, 50 मिनिटं, 10:10 आणि 10:50. आता एका तासाला 10 सेकंदने मागे पडते. बर, सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापर्यंत, मंगळवारी सकाळी 10 ते बुधवारी सकाळी 10, बुधवारी सकाळी 10 ते गुरुवारी सकाळी 10, गुरुवारी सकाळी 10 ते गुरुवारी सायंकाळी 10. किती तास आहेत, 24, 24, 24, 12. हो ना. किती तास झाले, 24, 24, 24, 12. आता या सगळ्या तासांची आपल्याला बेरीज करायची. 84 तास. एका तासाला 10 सेकंद मागे 84 तासाला 8. ठीक आहे, 840 सेकंद मागे. याला 6 ने भागलं, 6 × 6 7 चोक 24, बरोबर आहे. म्हणजे हे घड्याळ काय जाणार, तर 14 मिनिटं मागे जाणार. हे घड्याळ 14 मिनिटं मागे जाणार. कशाच्या मागे 14 मिनिटं, तर जी वेळ दिली आहे आपल्याला वेळ काय दिली आहे,
सकाळी 10ची. सकाळी 10 वाजले म्हणजे किती वाजले? 9:60 झाले. त्याच्या मागे 14 मिनिटं किती वाजलेले असणार? 9:46. पुन्हा एकदा बघा प्रश्न. एका तासाला 10 सेकंद मागे जाते. सोमवारी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी गुरुवारी 10 वाजेपर्यंत 10 10 24 तास 24 तास 24 तास आणि 72 तास आणि 12 84 तास. एका तासाला 10 सेकंद मागे 84 गुणिले 10 840 सेकंदाला 60 ने भागलं ते घड्याळ 14 मिनिटं मागे जाणार आहे. म्हणून आपलं उत्तर आलं 9:46. पुढचा प्रश्न पाहूयात. मुलांच्या एका ओळीत आनंदचा डावीकडनं 16वा क्रमांक आहे व वैभवचा उजवीकडनं 18वा क्रमांक आहे. गजानन हा आनंदच्या उजवीकडे 11वा असून वैभवच्या उजवीकडनं 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर त्या ओळीत एकूण मुलं किती? 40 41 42 माहिती अपूर्ण. मुलांच्या एका ओळीत आनंदचा डावीकडनं 16वा क्रमांक आहे, वैभवचा उजवीकडनं 18वा क्रमांक आहे. गजानन हा आनंदच्या उजवीकडे 11वा आहेच, पण वैभवच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा पण आहे. हा गजाननच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा झाला. त्या रांगेत किती जण बसले असं म्हटले? आनंद पर्यंत 16 जण बसले आहेत. आनंद आणि वैभव मध्ये 1 2 3 4 5 6 7 जण बसलेत आणि वैभव पर्यंत 18 जण बसलेत. त्यामध्ये गजानन काउंट होतो. 18 17 16 15. ठीक आहे, असं घेतलं तरीही चालेल. मग 16 अधिक 7 अधिक 18 सगळ्यांची बेरीज केली तर किती येते? म्हणजे त्या ओळीत एकूण किती मुलं आहेत? तर 41 मुलं आहेत. पुढचा प्रश्न बघा. शीर्षासन अवस्थेत हरीला सूर्य उगवताना दिसला तर त्याच्या उजवीकडे दिशा कोणती? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. शीर्षासनाच्या अवस्थेत हरीला सूर्य उगवताना दिसला म्हणजे हरीचं तोंड कुठे होतं? पूर्वेकडे होतं. त्याच्या उजवीकडे शीर्षासन केलंय म्हणजे ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. शीर्षासनामध्ये उजवा आणि डावी बाजू चेंज होऊन जाते. मग आता उजवीकडे कोणती दिशा आली आहे? त्याची उत्तर दिशा आलेली आहे. पर्याय कुठला आलेला आहे? तिसराच. सोपा प्रश्न होता. सेशनला लाईक केलं असेलच. मग वळते आपल्या पुढच्या सांकेतिक भाषेकडेच. ठीक आहे, बघा काय सांगितलंय. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये 4V 3X 8T म्हणजे अॅनिमल्स इन झू, 8Y 7D 4V म्हणजे वाईल्ड अॅनिमल्स किल आणि 9A 2F 7D म्हणजे किल द बीस्ट. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये वाईल्ड शब्दासाठी कोणती संख्या असेल? /8Y 8Y 8Y आणि स्लॅश. सोडवून पाहूयात. 4V / 3X / 1T / म्हणजे अॅनिमल्स इन झू, 8Y / 7D / 4V / म्हणजे वाईल्ड अॅनिमल्स किल, 9A / 2F / 7D / म्हणजे किल द बीस्ट. ठीक आहे, त्यांनी कशासाठी विचारले आपल्याला? वाईल्ड या शब्दासाठी विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला अॅनिमल्स आणि किल हा 2 शब्द कट करायचे. इथे अॅनिमल्स आहे, इथे अॅनिमल्स आहे. 4Y 3X IT मध्ये 4V कट झालं. आता आपल्याला काय शब्द कट करायचा आहे? किल. इथे किल हा शब्द आहे, इथे पण किल हा शब्द आहे, हो ना? आता किल आणि किल, मग इथे 3X 7D आणि 7D कट झालं. काय आलं? 8Y / उत्तर काय आलं? पर्याय चौथं महत्वाचं आहे.
फक्त 8y देऊन पण चालणार नाही, म्हणून पर्याय कुठला आलाय आपला? चौथा आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती? 28, 30, 21, 24 चौरस विचारले आहेत. 1 2 3 4 5 1 2 दोघांचा गुणाकार 5 दुणे 10. उरलेल्या मोठी संख्या 4. चौरसांची संख्या किती आहे? 14च आहे. ऑप्शन मध्ये नाही दिले. ठीक आहे, आपण कट करूया. चौकोन विचारले असते तर 15 त्रिक 45 झाले असते. चौरस विचारले आहेत तर शेवटांचा गुणाकार आणि उरलेली मोठी संख्या. पुढचा प्रश्न पाहू. चला, वेन आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहा. ए खेळाडू, बी विद्यार्थी, सी वादक. आकृतीवरून वादक येणारे किंवा खेळाडू असलेले एकूण विद्यार्थी किती? 42, 26, 7, 60. ए कोण आहेत? खेळाडू आहेत. बी कोण आहेत? विद्यार्थी आहेत. सी कोण आहेत? वादक आहेत. मग आता आकृतीवरून वादक येणारे आणि खेळाडू असणारे विद्यार्थी. खेळाडू विद्यार्थी 4, वादक विद्यार्थी 3. 4 अधिक 3 किती झाले? 7. म्हणजे पर्याय कुठला आला? तिसराच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अजय याचा एका रांगेत उजवीकडनं 13वा व डावीकडून 15वा क्रमांक आहे. विजय याच रांगेत डावीकडून 27वा क्रमांक आहे. तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुलं आहेत? 11, 12, 13, 14. काय विचारलेलं आहे? व्यवस्थित बघा. अजय ह्याचा एका रांगेत उजवीकडून 13वा क्रमांक आहे आणि डावीकडनं 15वा आहे. उजवीकडनं 13वा, डावीकडनं 15वा. 13 अधिक 15 28. दोनदा मोजले, वजा केलं, रांगे 27 जण आहे. विजय याच रांगेत डावीकडनं 27वा आहे. तर अजय आणि विजयच्या दरम्यान आता विजय डावीकडनं कितवा आहे? 15. सॉरी, कोण? अजय 15वा आहे, हा 27वा आहे. मग आता बघा, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 नाही येत. ठीक आहे, किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 जण आहेत. हो, तर तुम्ही मोजू शकता. 15 आणि 11 26 आणि तो एक 27. अजून एक कम करू शकता. 27 मधनं 15 गेले 12, त्याच्यातनं वजा 1 गेले 11. त्यांच्या दरम्यान म्हणजे त्यांच्या मध्ये किती विद्यार्थी बसले एवढंच विचारलं होतं त्यांनी. त्यांच्यामध्ये बसले आहेत 11 जण. हे प्रश्न कन्फ्युज करणारे असतात पण तितके सोपे असतात. पुढचा प्रश्न पाहूयात. एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जातं. जर दुपारी 2 वाजता घड्याळ लावलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? 7 वाजून 54 मिनिटं, 8 वाजून 6 मिनिटं, 7 वाजून 59 मिनिटं, 8 वाजून 1 मिनिट. आता बघा, 12 सेकंद ते घड्याळ पुढे जाणार. किती? एका तासाला. मग समजा आज दुपारी 2 पासनं उद्या दुपारी 2 पर्यंत 24 तास झाले आणि उद्या दुपारी 2 वाजल्यापासून उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत 6 तास झाले. 24 आणि 6 30 तास झाले. एका तासाला 12 सेकंदने पुढे. 12 त्रिक 36, 360 सेकंद. याला 6 ने भागलं म्हणजे ते घड्याळ 6 मिनिटं पुढे जाणार. कशाच्या पुढे जाणार? जी वेळ दिली 8. 8 वाजल्याच्या पुढे 6 मिनिटं. घड्याळात किती वाजले जाणार? 8 वाजून 6 मिनिटं. पर्याय येणार आपला दुसराच. पुन्हा लक्ष दिलं. टोटल 30 तास होतात. एका तासाला 12 सेकंद पुढे, तर 30 तासाला 12 त्रिक 360 सेकंद म्हणजे 6 मिनिटं पुढे गेले. माझ्या बहिणीच्या पतीच्या वडिलांच्या पत्नीच्या एकुलत्या एक सुनेच्या वडिलांचे माझ्याशी नातं काय? भाऊ, वडील, सासरे, काका. माझ्या बहिणीच्या
पतीच्या वडिलांच्या पत्नीची एकुलती एक सून म्हणजे माझी बहीण, तिच्या वडिलांचे माझ्याशी नातं काय, माझ्या बहिणीचे वडील म्हणजे माझे सुद्धा वडील, आणि पर्याय येणार आपला दुसरा. आणि आपला शेवटचा प्रश्न असेल कदाचित, सन 2015 गांधी जयंती रोजी शुक्रवार होता, तर त्याच पुढील वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येईल? बरं ठीक आहे, आता ऑप्शन्स वेगळे आहेत, आपण डायरेक्ट वार काढूयात. गांधी जयंती होती 2 ऑक्टोबरला, मग आता 2 ऑक्टोबर 2015 वार होता आपला शुक्रवार, तर त्याच्या पुढील वर्षातील प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2016चा वार. ऑक्टोबरचे 31 दिवस असतात, पहिले 2 दिवस गेले, 29 ला 7 ने भागलं 1, नोव्हेंबरचे 30 दिवस 7 ने भागलं 1, डिसेंबरचे 31 दिवस 7 ने भागलं 3, जानेवारीचे 26 दिवस 7 ने भागलं 5, 1 2 3 4 5 5 10, 10 ला 7 ने भागलं, बाकी आली 3, शुक्रवारच्या पुढे 3 वार, शनिवार रविवार सोमवार, उत्तर काय आलंय? सोमवार. ठीक आहे, ऑप्शन मध्ये नाहीये फिलहाल तर. ठीक आहे, ऑक्टोबरचे दिवस किती घेतले आपण? 29, कारण पहिले 2 दिवस संपले आहेत. 1 नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. तर हे होते आपले आजचे प्रश्न आवडले असतील, स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला शेअर करत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. थँक्यू.